ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण केसेस पाहिल्या होत्या की रूटच्या रिपीटेड होत असेल, इमॅजिनरी होत असेल. तर आता इमॅजिनरी रिपीटेड रूटची केस काय असेल तर आपल्याला पाहायची आहे चौथी केस इमॅजिनरी रिपीटेड रूट्स असतील तर काय करायचे. तर ह्याच्या आधी आपण पाहिलं होतं की इमॅजिनरी रिअल रिपीटेड रूट पाहिले होते. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं एक टर्म कमी होती. तसंच ह्याचं जे काही आपल्याला सोल्युशन मिळणार आहे वाय इज इक्वल टू ई रेस टू अल्फा एक्स ब्रॅकेटमध्ये C1x प्लस C2 इंटू कॉस बीटा एक्स प्लस C1 C3x प्लस C4 साइन बीटा एक्स. म्हणजेच आपण पाहिलं होतं की जे काही रिअल रूटमध्ये रिपीटेड होत असेल तर त्याच्या जो काही ई रेस टू M1x असतो त्याच्या आधी आपण ब्रॅकेटमध्ये C1x प्लस C2 लिहित असतो. तसंच ह्याच्यामध्ये पण होणार आहे. म्हणजे जर इमॅजिनरी रूट आपल्याला M1 इज इक्वल टू अल्फा प्लस आय बीटा आणि M2 इज इक्वल टू अल्फा मायनस आय बीटा हे जर 2 वेळेस मिळत असेल तर आपण काय करतो, एक कॉन्स्टंट घेतला एक्स प्लस बी ई रेस टू M1x प्लस CX प्लस डी इज इक्वल टू ई रेस टू M2x. म्हणजे काही M1 आणि M2च्या ज्या व्हॅल्यू आहेत की अल्फा प्लस आय बीटा इज अँड M2 इज इक्वल टू अल्फा मायनस आय बीटा ह्या टर्म घातल्यानंतर जे काय आपण रिडक्शन वापरून कॉस बीटा आणि साइन बीटाचं एक्सपान्शन करून आपण हा फॉर्म मिळवलेला आहे इमॅजिनरी रिपीटेड रूटचा. तर आज आपण पाहणार आहे काही एक्झाम्पल आहे की जे रिपीटेड रूट किंवा एखाद्या डिफरन्शियल इक्वेशनचे आपल्याला सोल्युशन काढायचं असेल तर मग ते काय काढायचं. तर पहिलं आहे इन इक्वेशन ऑफ बेंडिंग इज EI डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस PY इज इक्वल टू 0 if y is equal to 0 x is equal to 0 and when y is equal to a x is equal to 0 y is equal to a x is equal to L by 2 then find y. आपल्याला y म्हणजे हे जे इक्वेशन दिलेलं आहे ह्याच्यानुसार आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे. तर ती कशी येईल तर सुरुवातीला आपण इक्वेशन लिहिलं EI डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस PY इज इक्वल टू 0. जर आपण ह्याच्यातून कॉमन वाय काढायचं असेल तर आपल्याला डी स्क्वेअर म्हणजे ही जी काही टर्म आपल्याला डी सपोज करायला लागेल. म्हणजेच EI डी स्क्वेअर वाय प्लस PY इज इक्वल टू 0 EI डी स्क्वेअर प्लस PY इज इक्वल टू 0 आणि मग ह्याला जर आपण 0 पुट केलं तरी आपलं ऑक्झिलरी इक्वेशन मिळेल. म्हणजेच EI डी स्क्वेअर प्लस P इज इक्वल टू 0 हे ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट पडतील. ते इमॅजिनरी रूट पडणार आहेत 0 प्लस मायनस P अपॉन EI इंटू आय. हे आपल्याला इमॅजिनरी रूट पडलेले आहेत. तर आपल्याला इमॅजिनरी रूट पडलेले आहेत म्हणल्यावरती आपल्याला माहिती असेल की जो काय हा अल्फा टर्म आहे ही अल्फाची टर्म आणि ही बीटाची टर्म आहे. हा ह्याला अल्फा सपोज केला आणि ह्याला बीटा सपोज केला आपण तर आपल्याला इक्वेशननुसार मिळेल ई रेस टू 0 एक्स ब्रॅकेटमध्ये C1 कॉस जो बीटा आहे आपला P अपॉन EI इंटू एक्स प्लस C2 इंटू साइन P अपॉन EI
हे आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये मिळणार आहे, तर स्क्वेअर रूट राहिलेला टाकायचा EI इंटू एक्स. हे आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे. dy इज इक्वल टू आपल्याला डीचे रूट मिळाले आपल्याला, म्हणजेच ह्याचे रूट काय होणार आहे की 0 हा अल्फा असणार आहे, पी अपॉन EI इंटू आय हा त्याचा हे त्याचे रूट पडणार आहे. आणि मग हे आपल्याला रूट कळल्यावर ते हा अल्फा आहे आणि हा बीटा आहे कळल्यानंतर आपण ह्याला डायरेक्ट इक्वेशनमध्ये टाकू. आता आपल्याला दिलेलं आहे इफ वाय इज इक्वल टू 0 एक्स इज इक्वल टू 0 आणि इफ वाय इज इक्वल टू ए देन एक्स इज इक्वल टू L/2. तर आपण ही पहिली कंडिशन टाकली y इज इक्वल टू 0, तर x इज इक्वल टू 0 e⁻0 0 इंटू म्हणजे हे पूर्ण 1च आलेलं आहे. नंतर जर आपण हा 0 ठेवला 0 इंटू 0 मग हे इंडेफिनाईटमध्ये जाईल, त्याच्यामुळे आधीच 1 केलेला बरा ह्याचा C1 इंटू कॉस 0 प्लस C2 इंटू साईन 0. तर साईन 0ची व्हॅल्यू 0, कॉस 0ची व्हॅल्यू 1, म्हणजेच आपल्याला C1 मिळालेला आहे 0 ॲन्सर. आणि मग आपण परत ही जी y इज इक्वल टू ए ठेवला आहे, ए इज इक्वल टू C1 कॉस टॉप पी अपॉन EI इंटू एक्स काय आहे L/2 आहे प्लस C2 इज इक्वल टू साईन पी अपॉन पीस EI इंटू L/2. आपल्याला माहिती आहे C1 0 आहे, C1 0 आहे म्हणजे कॉसची टर्म ही संपूर्ण ही टर्म 0 होणार. मग आपल्याला C2 मिळणार आहे ए अपॉन स्क्वेअर रूट ऑफ साईन C2 इज इक्वल टू ए अपॉन साईन स्क्वेअर रूट ऑफ पी अपॉन EI इंटू एक्स, जिस एक्स आहे आपला L/2. ही टर्म मिळाली C2. मग आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकलं C1ची व्हॅल्यू 0 इथं 1 आणि मग ह्या इक्वेशनमध्ये वायच्या जागी आपण C2ची व्हॅल्यू टाकली तर आपलं फायनल ॲन्सर येणार आहे y इज इक्वल टू ए इंटू साईन स्क्वेअर रूट ऑफ पी अपॉन EI इंटू एक्स अपॉन साईन स्क्वेअर रूट ऑफ पी अपॉन EI टू L/2. हे जे काय आपल्याला हे मिळणार आहे इक्वेशन सोल्युशन ते या इक्वेशनचे EI d²y/dx². आपण जे काय फायनल कंडिशन आहेत y इज इक्वल टू 0 एक्स इज इक्वल टू 0 वाय इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू L/2 या इक्वेशन वापरून हे सोल्युशन मिळवलेलं आहे. तर पुढचं गणित आहे 4d²s/dt² इज इक्वल टू 9s. तर 4d²s/dt² मायनस 9s आहे आल्यावरती प्लस 9s झालं इज इक्वल टू 0. तर 4d² प्लस 9 इंटू s इज इक्वल टू 0. हे जे काय आपल्याला इक्वेशन मिळलेलं आहे जर आपण ह्याचे रूट पाडले तर आपल्याला मिळेल d इज इक्वल टू 0 प्लस मायनस 3/2i. हे मिळलेलं आहे, म्हणजेच आपल्याला इक्वेशन मिळलेलं आहे s इज इक्वल टू e⁻0 t इंटू C1 साईन 3t/2 प्लस C2 कॉस 3t/2. म्हणजेच आपण बीटाच्या जागी बीटा टाकला आणि अल्फाच्या जागी 0 टाकला म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे C1 साईन 3t/2 प्लस C2 कॉस 3t/2. हे आन्सर आलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल पाहू ह्याच्यावरती आपण d²y/dx² मायनस 5dy/dx मायनस 6y इज इक्वल टू 0. तर याच्यामध्ये आपण d² मायनस 5d
-6 इंटू वाय कॉमन काढला, ह्याचे जर आपण रूट पाडले तर ह्याचे आपल्याला एक रूट मिळणार आहे -1 आणि 6, म्हणजे डी मिळणार आहे आपल्याला, ह्याचे मिळणार आहे डी -6 आणि डी +1 हे रूट मिळणार आहे आपल्याला ह्याचे. मग हे रूट मिळाल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे y इज इक्वल टू c1 e रेस टू -x प्लस c2 e रेस टू 6x. जर जी काही एक्सरसाइज आहे ह्याच्यावर पहिली एक्सरसाइज आहे, डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये जे काही इमॅजिनरी रिपीटेड रूट असतील किंवा जे काही रिअल रिपीटेड रूट असेल तर त्याच्यामध्ये जे काही जर डाऊट असेल तर कमेंट करा.